विडी मालकांच्या दबावाला बळी पडू नका असं आवाहन किमान वेतन हक्क समितीनं विडी कामगारांना केलं आहे। कारखाने बंद करून तेलंगणात स्थलांतर करण्याची धमकी देऊन महिला विडी कामगारांना शासनाने जाहीर केलेल्या किमान वेतनापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विडी कामगार किमान वेतन हक्क समितीने केला आहे। कामगारांनी मालकांच्या दबावाला बळी पडू नये असे आवाहन समितीचे निमंत्रक विष्णू कारंपुरी महाराज व प्रमुख डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी केले आहे। महाराष्ट्र शासनाने 3 ऑगस्ट रोजी विडी कामगारांकरिता 379 रुपये किमान वेतन जाहीर केले आहे। त्याची अंमलबजावणी न करता कारखाने बंद करून तेलंगणात नेण्याची तसेच 1 सप्टेंबर पासून संप पुकारण्याची भूमिका घेत कामगारांमध्ये भीती निर्माण केली जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले। याबाबत महिला कामगारांमध्ये जनजागृती करण्यासाठी मेळावा घेण्यात आला। डॉक्टर गोवर्धन सुंचू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यास विष्णू कारंपुरी, सायबण्णा तेगेळी, राहुल गुजर, चंद्रकला गुजर, निलेश तेगेळी यांची प्रमुख उपस्थिती होती। राहुल गुजर यांनी यावेळी प्रस्तावना केली तर विष्णू कारंपुरी, डॉक्टर गोवर्धन सुंचू व सायबण्णा तेगेळी यांनी या प्रसंगी मार्गदर्शन केले तर विठ्ठल कुऱ्हाडकर यांनी आभार मानले। या मेळाव्यास श्रीनिवास बोगा, पप्पू शेख, गुरुनाथ कोळी, लक्ष्मीबाई कोल्हापुरे यांच्यासह असंख्य विडी कामगार महिला उपस्थित होत्या। किमान वेतन हक्क समितीचा किमान वेतन मिळाला पाहिजे, किमान वेतन मिळाला पाहिजे। गोड म्हणता येणार नाही, गोड म्हणता येणार नाही, मालकांच्या धमकीला भीक घालणार नाही, मालकाच्या धमकीला मी भिणार नाही। मालकाकडून म्हणजे कारखानदाराकडून विडी कामगारांना धमकावण्याचा प्रयत्न होत आहे। विडी कारखाने आम्ही बंद करणार असे धमकावण्याचा प्रयत्न होत आहे। त्यामुळे आम्ही प्रत्येक महिलांना समजूत काढण्यासाठी आणि जो घडलेला प्रकार त्यांना समजून काढण्यासाठी आज या ठिकाणी 3 महिन्यापूर्वीपासून कामगार माता भगिनीने आमच्याकडे आल्यानंतर विडी कामगारांना किमान वेतन मिळालं पाहिजे यासाठी हक्क समितीच्या वतीने राष्ट्रवादी कामगार सेल, शिवसेना, नवमहाराष्ट्र कामगार आणि इंटकच्या वतीने आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन माननीय कामगार मंत्री आकाश पुणकर साहेब यांच्याकडे आम्ही विनंती केलेली आहे। त्या मंत्री साहेबांनी सुद्धा 4 ते 5 वेळा बैठका घेतलेल्या आहे आणि त्यांना कामगारांचा परिस्थिती समजून आलेली आहे। म्हणून 3 ऑगस्ट रोजी त्यांनी विडी कामगार सोलापूर शहरासाठी 361 रुपये, अन्य भागासाठी 379 रुपये जाहीर केलेले आहेत। जाहीर केल्यानंतर प्रत्येक कारखानदाराकडून विडी कामगारांना धमकावण्याचा प्रयत्न होत आहेत। कारखाने बंद करणार, कारखाने या ठिकाणी टिकणार नाही आणि तेलंगणाला जाणार। तेलंगणासुद्धा आम्ही त्या ठिकाणी नेते आणि कामगार मंत्री आधीशी आम्ही संपर्क केलेले आहे की महाराष्ट्र शासनाने सोलापूर आणि महाराष्ट्रातील लोकांना की विडी कामगार किमान वेतन त्यांना जाहीर झालेले आहे। ह्या लोकांनी तुमच्या तेलंगणामध्ये येऊन कारखाने ताटणार असे धमकी दिले जात आहे। मग तिकडनं आम्हाला समजलेले आहे की या ठिकाणी कामगारांना सुद्धा महाराष्ट्राप्रमाणे मजुरी आम्ही देण्यासाठी भाग पाडू असे सांगितलेले आहेत। तरी आम्ही कामगारांना विनंती केलेली आहे, कुठल्याही मालकाला न घाबरता आपण सर्वांनी एकत्रित यावं आणि किमान वेतन घेतल्याशिवाय आपण राहायचं नाही असे आम्ही सर्व कामगारांना विनंती